वसई विरार परिसरातील रेल्वे सेवा काल रात्री मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्यानंतर हजारो रेल्वे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। विरारकडे जाणाऱ्या लोकल गाड्या बंद झाल्याने आणि अनेक लोकल केवळ वसई रेल्वे स्थानकापर्यंत चालवल्या जात असल्याने प्रवाशांचा संताप अखेर अनावर झाला। उशिरा रात्रीपर्यंत हजारो प्रवासी वसई रेल्वे स्थानकावर अडकून पडले होते। घरी जाण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले। यानंतर संतप्त प्रवासी मोठ्या संख्येने रेल्वे रुळांवर उतरले आणि रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। परिस्थिती आणखी चिघळत असताना काही संतप्त प्रवाशांनी लोकलच्या मोटरमनचा घेराव केला आणि ट्रेन पुढे विरारपर्यंत नेण्याची मागणी केली। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार लोकल सेवा बंद झाल्यानंतर विरार नालासोपारा आणि पुढील भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतीही योग्य पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती। त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच कामावरून घरी परतणाऱ्या हजारो चाकरमान्यांना रात्री उशिरापर्यंत स्थानकावर थांबावे लागले। दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या प्रवाशांना अचानक झालेल्या या अडचणीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला। अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करत अशा परिस्थितीत प्रवाशांना वेळेत माहिती देणे आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। दरम्यान प्रवाशांच्या संतापानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले। प्रवाशांनी लोकल सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। वसई विरार मार्गावरील लोकल सेवा ही लाखो चाकरमान्यांची जीवनवाहिनी मानली जाते। त्यामुळे रेल्वे सेवेत निर्माण होणारा कोणताही अडथळा थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो हे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे।